भैया भाऊ काकुळते संघ मालक डांग सुंदाने अंबिका ट्रेडर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. रामगीर बाबा 11 माजी सरपंच चौंदाने राकेश मोरे यांचा संघ अतिशय उत्तम असा प्रदर्शन करताना रामगीर बाबा 11 सलग 2 सामने जिंकून पॉइंट टेबल वर टॉप करत आपलं राज्य गाजवताना सुंदर असा संघ रामगीर बाबा रवी जाखोड दिग्विजय वाघ ओपनर बॅट्समॅन खतरनाक सलामी जोडी रवी जाखोड ओपनर बॅट्समॅन रवी 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 बॉलर बॉलर नेम नाना नाना ज्ञानेश्वर टू रवी सुरू का सुरू स्टार्ट नाना बीट झालेला पहिला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करताना नाना तसाच उत्कृष्ट फलंदाज ऑलराउंडर रवी खतरनाक बॅट्समॅन जाखोड नाना टू रवी दुसरा चेंडू पुन्हा एकदा तसाच चेंडू बीट झालेला 2 चेंडू निर्धाव 2 चेंडू मध्ये 0 धावा अजून खातं उघडलेलं नाही रामगीर बाबा 11 सुंदर असा फलंदाज रवी बघूया आपल्या संघासाठी एक धाव तिसऱ्या चेंडूवर सुंदर असा लेग साइडच्या दिशेने फटकारलेला अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ते प्रवीण आप्पा चौरेकडून बोलत जाय ना मग त्याला सांगा ना पैसा देणार चौथा चेंडू पोट करता येईल पुन्हा एकदा तसाच लेग साइडच्या दिशेने मारलेला दिग्विजय वाघ खतरनाक मिस फिल्डिंग इथं प्रवीण कडून दुसरा धाव करण्यात यशस्वी सुंदर अशी फलंदाजी करतो तो डिगू फ्रॉम निक्वेल खतरनाक बॅट्समॅन बघूया पुन्हा एकदा बीट केलेला 5वा चेंडू निर्धाव थोडस कन्फ्युजन बॅट्समन मध्ये पुन्हा एकदा शेवटचा चेंडू निर्धाव बीट केलेला आहे तो दिग्विजय वाघ याने ओव्हर समाप्तीचा इशारा प्रथम षटक नंतर 3 धावा 0 विकेट 1 ओव्हर सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अंबिका ट्रेडर्स संघाकडून दुसरा षटक दीपक मोहिते दुसरा षटक घेऊन येत आहेत ते दीपक मोहिते फास्टर बॉलर फ्रॉम डांग सुंदाने दीपक टू रवी पुन्हा एकदा तसाच चेंडू टाकलेला गतीने निर्धाव 0 धावा निघाल्या या बीट झालेला आहे तो रवी कडून दीपक मोहिते बॉलर 3 ओव्हरचा पॉवर प्ले राहील
पुन्हा एकदा कॅचचा चान्स पण 2 धावा डिक्लेअर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना तो दीपक, तसाच खतरनाक फलंदाज रवी. हो बॅट सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला. बघू चौका जातो का. 4 रन रवीर कडून. कृपा करून ग्राउंड मधल्या गाड्या बाजूला काढा. कृपा करून ग्राउंड मधल्या गाड्या बाजूला काढा ही नम्र विनंती आयोजकांकडून. सहकार्य करावे. चौथा चेंडू. कॅचचा प्रयत्न पकडलेला. कॅच इथं ड्रॉप केलेला आहे. सोडला असा हातात बसला होता बॉल पण ड्रॉप झाला. 2 फिल्डर मध्ये थोडीशी धडक. दोघं फिल्डर उत्कृष्ट. धवळू आणि कलीम आपल्या संघासाठी धावपळ करताना. 2 धावा. पुन्हा एकदा बॉल बॅट्समनच्या मागून चेंडू गेला आणि बोल्ड झाला. सुंदर अशी गोलंदाजी दीपक मोहिते कडून. चांगला बॅट्समन त्यांनी तंबूत परतवलेला आहे. रवी जाखोड पुढील बॅट्समन. सुनील नेक्स्ट बॅट्समन. खतरनाक असा बॅट्समन तो सुनील. ओव्हर समाप्त झाली का. लास्ट चेंडू. लास्ट बॉल टू गो. दीपक टू सुनील. न्यू बॅट्समन. नवीन फलंदाज क्रीजवर येताना. रामगीर बाबा संघाने आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे लीग मध्ये. शेवटचा चेंडू नवीन फलंदाजासाठी घेऊन येत आहे दीपक टू सुनील. हाय लास्ट. पुन्हा एकदा तसा उसकलो. विकेटचा चान्स. बघू इथं कलीम कॅच पकडतो का नाही. असा सुंदर झेल इथं टिपलेला आहे तो कलीमनी. पहिल्या चेंडूत माघारी परतताना सुनील. दीपकची अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 1 ओव्हर मध्ये 2 विकेट घेऊन आपल्या संघाला बळकट करताना अंबिका ट्रेडर्स. दोन ओव्हर 11 रन. पुढचा षटक घेऊन येतोय तो ज्ञानेश्वर पगार. बघूया. पहिला चेंडू डिगूसाठी. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी झालेत दोघेही फलंदाज. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. ज्ञानेश्वर पगार आपल्या संघासाठी 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक टाकतोय. पुढचा चेंडू त्याचा 2रा चेंडू असेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार.
आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यात यश आलेलं नाही ते फलंदाजाला. आणि चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. परत चेंडू आलाय तो गोलंदाज ज्ञानेश्वरकडे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी ज्ञानेश्वर तयार. सुंदर अशी गोलंदाजी. आणि या ठिकाणी सुद्धा हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते ज्ञानेश्वरला. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो ज्ञानेश्वर. अंबिका ट्रेडर्स संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि सुंदर असा कट केलेला आहे. या ठिकाणी एक धाव. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि तो हे पूर्ण झालेला आहे. अतिशय सुंदर अशी धाव चोरलेली आहे या ठिकाणी फलंदाजांनी. नॉन स्ट्रायकर आहे तो. 4 चेंडू झालेले आहेत. बघूया आता 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि वाईड. पंचांचा इशारा. वाईड चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळते ती रामगीर बाबा 11 संघाला. 2 चेंडू शिल्लक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज. पंच आहेत ते आमचे API दीपक बिरारी. आणि इकडे पुढचा चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, पण त्यात अपयशी ठरलाय. आणि षटक संपण्याचा पंचांचा इशारा आलेला आहे. पंच आहेत ते आमचे लहान बंधू समाधान गजानन बाबर. दोन अतिशय अनुभवी असे पंच आपल्याला लाभलेले आहेत या मॅच साठी. चौथं षटक संपलेलं आहे. किती षटक संपले? 3 ओव्हर संपलेले आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. पुढचं षटक घेऊन येतोय तो दीपक मोहिते, संघाचा आयकॉन असा खेळाडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी दीपक तयार. स्ट्राइक घेतोय तो डिगो, दिगंबर, दिग्विजय, भरपूर असे नाव त्याला. आणि हा फुलटाचा चेंडू 2 धावा मिळणार यात कुठल्याही शंका नाही. अतिशय सुंदर असा कट केलेला आहे तो डिगूने. 2 धावा मिळाल्या त्या रामगीर बाबा 11 संघाला. पुढचा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा, अतिशय सुरेख अशी सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्पा. दिगूला काहीसा बॉल समजण्यात अपयश आलेला आहे. दीपक आपला तिसरा चेंडू घेऊन तयार. सुंदर असा फटका पण इथं हवेत मारलेला आणि दिगंबर या ठिकाणी आउट झालेला आहे. विकेट पडलेली आहे या ठिकाणी दिगाची. रामगिरी बाबाला एक मोठा झटका. चांगला प्लेयर दिग्विजय वाघ तंबूच्या आश्रयाला. आणि पुढील स्वतः संघाचे आयकॉन खेळाडू दादा सोनवणे, मॅन फ्रॉम पटारा. ग्राउंड मध्ये जाताना
लेफ्ट हँडेड बॅट्समन, मोठे मोठे फटके मारण्यात फेमस दादा पठावा, दादा सोनवणे. पुढचा चेंडू दीपकचा, शानदार अडवून खेळलेला आहे. बॉलला सन्मान दिलाय, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला सन्मान देत मागील मॅच मध्ये मोठे फटके बसले होते ते दीपकला, पण या वेळेसला कमबॅक करतोय तो. चांगली कमबॅक, तसंच चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान आली ती एक धाव. बॉलिंग करेल तो दीपक, स्ट्राईकला येतो शिवा. शानदार असा फ्लिकचा शॉट, तसेच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. लकी 102 याच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकशे 108, लकी 108, दोघी नंबरांनी ओळखतो तो. 4 ओव्हर 19 रन 3 विकेट. 4 ओव्हर 19 रन 3 विकेट. मामाश्री Paired. स्कोर बोर्ड पोचलाय तो 72-30. स्कोर सांग किती ओव्हर. 18 बॉल 19 रन 3 विकेट. 18 बॉल 19 रन 3 विकेट. चला पुढील गोलंदाज कलीम बेग. काय 4 बॉल 4 ओवर. उजास थोड़ा बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. शानदार अशी गोलंदाजी कलिंब याच्याकडनं बघायला मिळते आपल्याला. त्या दरम्यान आली ती एका धावेने संघाचा धाव फलक पोहोचलाय. ते बॅट्समनला लागलाय बॉल, नाही लागला. पुन्हा एकदा डॉट बॉल. शानदार अशी गोलंदाजी करताना कलीम बेग. दादाला अगदी बांधून ठेवलेलं आहे ते आपल्या गोलंदाजीमध्ये कलीम बेग यांनी.
परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पंचांनी पंचगिरी करायची. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी बेड्या घातल्यात त्या बॅट्समनला कलिंबेग यांनी. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आली ती एक धाव. एका धावाने संघाचा धावफलक पोचला येते 21. आणि आपल्या व्यक्तिगत या षटकातला शेवटचा चेंडू टाकेल तो कलीम. शानदार असा ऑफसाईडच्या दिशेने कट मारला. लेट कटचा फटका. बॉल जातोय डिक्लेअर रिजन मध्ये. 2 रन डिक्लेअर. ओव्हर समाप्तीचा इशारा. आणि आपल्याला बघायला मिळतील आता डान्सिंग अंपायर बिरारी सर. 5 ओव्हर 23 रन 3 विकेट. पुढील गोलंदाज स्वतः संघाचा संघ मालक खेळाडू दीपक मोहिते उर्फ कुरकुरे. दीपक दीपक आणि खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान देत काढलाय. तर एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचला येते 24. आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. शानदार असं यष्टी रक्षण करताना. काय सर नो बॉल. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत ते दीपक. दीपक 2. वाईड चेंडू.
disconnected. पुढचा चेंडू कलिंबेकचा सुंदर मारलेला फटका आणि तसा सुंदर असा झेल घेतलेला आहे. या ठिकाणी संघाची मोठी विकेट पडलेली आहे ती दादा सोनवणेच्या रूपात. मोठा झटका रामगिरी बाबा 11 संघाला. सुंदर असा कॅच कोणी घेतला रे भाऊ? प्रवीण चौरे. अतिशय सुंदर असा झेल घेतलेला आणि पुढच्या फलंदाज जात आहेत ते पंकज पीजे किंगराज. जबरदस्त असा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. आणि या ठिकाणी खरोखर गरज आहे ती संघासाठी. कलिंबेग अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. अंबिका ट्रेडर संघ सुंदर असं नियोजन. पंकज जगताप. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न कट केलेला आहे. या ठिकाणी एक धाव घेणार. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी मिळालेली आहे. तिसरी धाव घेण्यासाठी निघालेले आहेत फलंदाज. पण बघूया या ठिकाणी नॉट आउट दिलेला आहे तो.
दुसऱ्या चेंडूवर आलेला तो षटकार. दीपक गायकवाड आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करताना लागोपाठच्या 2 चेंडूंवर एक चौकार आणि लगेच षटकार. कलीम बेग यांनी आतापर्यंत केलेल्या गोलंदाजीवर पाणी फिरताना दीपक. बघूया पुढचा चेंडू घेऊन कलीम तयार. पुन्हा उचलण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गडी बाद होणार का आणि झालेला आहे कॉट अँड बोल्ड. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडूवर गडी बाद केलेला आहे तो पंकज जगताप. पीजे किंगराज. यष्टी रक्षकाने अतिशय सूर्यकाशा झेल या ठिकाणी टिपलेला आहे.
काय करता येते आपल्या संघासाठी. आणि हा पुढचा चेंडू मारण्याच्या नादात 2 धावा मिळणार यात कुठली शंका नाही. आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. याबरोबर षटक संपलेलं आहे ते लकीचं. करताना आमच्या अंपायर API बिरारी साहेब. लास्ट ओव्हर आनंद चव्हाण टू राकेश वाघ. बीट झालेला तो चेंडू गतीमध्ये आलेला अतिशय जुने क्रिकेटपटू निक्वेल संघातील उत्कृष्ट फलंदाज राकेश वाघ पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण बॅट कटचा एज घेऊन विकेट. लास्ट विकेट. एकच धाव विचारत चला माईक वर सगळ्यांना आवाज येईल असं सांगण्यात येईल. लास्ट विकेट. लक्ष्मण टू पंडित. लक्ष्मण 102 108 disconnected. फुल टॉस. चेंडू ऑफ साइडच्या दिशेने वाईड. एक्स्ट्रा रन 1 रन धाव गतीमध्ये वाढ. Paired. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो लक्ष्मण. वर हवेत मारलेला तो चेंडू दीपक बघू. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सर्कल मध्ये कॅच घेण्यात अपयशी ठरत आहे तो संघ अंबिका ट्रेडर्स. तिसरा चेंडू
पुन्हा एकदा स्टेप आउट मारून मारलेला तो ऑफ साईडच्या दिशेने बघू. अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्र ऍक्शन करताना अंबिका ट्रेडर्स संघातील खेळाडू सुभाष. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण काही बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. बॉल कथा आणि बॅट कधी आणि बॅट्समन कथा. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटकार. बघूया दुसरी धाव पूर्ण होते का नाही. आणि इथं चेंडू मिस झालेला तो फिल्डर धुळूकडून. लास्ट बॉल टू गो. लक्ष्मण मोठा फटका मारायचा प्रयत्न, पण अंपायर कडे बघू काय डिसिजन देतात ते. चेंडू आहे ओके. ओव्हर જ્યારે પણ હું ઠંડુ ખાતી હતી જેમ કે ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे જેવો અનુભવ થતો હતો. 54 રન. આ પ્રોબ્લેમ પહેલા ઠંડાથી શરૂ થઈને 55 રन ખાવાથી પણ થવા जिंकण्यासाठी લાગ્યું. अंबिका ट्रेडर्स संघाला. તેમણે મને કહ્યું કે તમે સેન્સોડાઇન યુઝ કરો. હવે મને 10 ओव्हर पूर्ण झाले आहेत. ખાવો હોય તો મને ફરી વિચારવું 10 ओव्हर 54 रन. वक्त होने को है पर एक्सिस बैंक में जरूरत के वक्त नहीं देखा जाता. आता रामगीर बाबा संघाला उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल.
क्षेत्ररक्षणात थोडा बदल करताना दीपक गायकवाड आणि पुढचा चेंडू घेऊन येतील ते दौडूसाठी. पहिला चेंडू निर्धाव. बघूया धोळू कमबॅक करतो की नाही. आणि हा परत लेग साईडच्या दिशेने मारलेला फ्लिकचा फटका. पंकज फील्ड करेल तोपर्यंत आली एक धाव. आणि मिसफिल्डच्या रूपात आली ती दुसरी धाव. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न आणि रवीची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. रन आउटचा चान्स पण बॉल हातात नाही आला. आणि हा नो लुक शॉट दीपक मोते यांचा. आणि हा शानदार षटकार दीपक मोहिते यांच्या बॅटमधून आलेला शानदार षटकार. आणि निर्धाव चेंडू कमबॅक केलाय त्या दीपक गायकवाडने. शानदार अशी गोलंदाजी. ओव्हर समाप्तीचा इशारा. एका ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात त्या 13. पुढे सरसावून मारलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने धवळू पवार यांच्या बॅटमधून ते फील्डवर फील्ड करेल तोपर्यंत आल्या त्या 2 धावा. 2 धावेने संघाचा धाव आपलं पोहोचलंय 15 धावांवर. चोरटी धाव. रनआउटची संधी मिस केली. आणि बॉल हवे दीपक
स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 2 ओव्हर 19 रन. 2 ओव्हर 19 रन. शानदार असा टोलला चेंडू. शिवा बॉल खाली आणि झाली ती कॅच. अनंत चव्हाणला पाठवले आपल्या पहिल्याच बॉलवरती माग. रील बना लो उन पे बेक. आणि पुढचा चेंडू राकेश भाऊंचा. स्ट्राईकला आहे तो आकाश. आकाश आप्पाजी पवार. शानदार असा चेंडू सन्मान देत खेळवलेला आहे तो आकाशनी. निर्धाव चेंडू. शानदार अशी गोलंदाजी राकेश सुरेश यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. शानदार असा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. फिल्डरची धावपळ. राकेश वाघेची धावपळ. करत नाही. पुढचा चेंडू राकेश यांचा. स्ट्राईकला तो आकाश. सुंदर चेंडू खेळून काढलेला आहे 1 धावेसाठी. ओव्हर संबंधित इशारा. या एका धावेने संघाचा धाव. तीन ओव्हर 26 रन. आता पुढचा चेंडू दादा सोनवणे यांचा. स्ट्राईकला तो आकाश. आणि शानदार चेंडू. सन्मान दिलाय त्या बॉलला. डॉट चेंडू. आणि शानदार अशी फिल्डिंग पंडित चौरे यांच्याकडून.
शानदारची गोलंदाजी बॅट्समनला बीट करत बॉल जातोय तो यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. आणि आता फ्लिकचा फटका आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. अगदी झोळीत बॉल आला होता पण त्या बॉलला फेकून दिलं बाजूला. ते पंकज जगताप यांनी अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू दादाचा. आबूजींची धावपळ. आबूजी यांची धावपळ. बाईकचा इशारा, बाईकच्या स्वरूपात आली ती एक धाव. चेंडू लेग साईडला शिवा फील्ड करेल तोपर्यंत आली एक धाव. शानदार क्षेत्ररक्षण शिवाकडून. पुढचा चेंडू दादाचा. स्ट्राईकला येतो दौडू. पुढे सरसावून टळवण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंडचा फटका. शिवा बॉल खाली. त्या दरम्यान आली एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 30 रन. किती ओव्हर? 4 ओव्हर 30 रन 2 विकेट. दौडूसाठी ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू. बॉल जातोय सीमारेषेकडे. सुनील फील्ड करेल. शानदारशी फिल्डिंग सुनीलची. तोपर्यंत आल्या त्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि शानदार रनिंग बिटवीन द विकेट. आणि ते दिशाहीन थ्रो. ओव्हर थ्रोच्या रूपात. आणि तसाच शानदार असा थ्रो संतोष कडून. नक्कीच 4थी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 4 झाल्या. 5व्या धावेच्या प्रयत्नात आउट झालाय तो आकाश आप्पाजी पवार. आणि पुढील बॅट्समन कलिंबेग. शानदार असा ऑफसाईडच्या दिशेने कटचा फटका. धवळू पवारच्या बॅट मधून आलेला 2 रनांसाठी. आणि परत राकेश वाघ यांची धावपळ. नक्कीच आज 2 पोळ्या जास्त जातील त्यांना, इतकी धावपळ झालेली. पुढचा चेंडू रवीचा दौडूसाठी.
शानदार असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला. एका धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. आणि इथे ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका जातोय तो सीमा रेषा पार. शानदारचा चौकार. टॉस घ्यायचाय कंसरा वॉरियर्स वर्सेस जय बजरंग गुंदाटे. चला पुढील सामन्याचा टॉस घ्यायचाय. टॉस घेतील आपले आयोजक प्रसाद वाघ. कंसरा वॉरियर्सचे कर्णधार आणि जय बजरंग बुंदाटेचे कर्णधार यांनी टॉस बॉक्स जवळ यायचे. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 5 ओव्हर 43 धावा 3 विकेट. 5 ओव्हर 43 धावा 3 विकेट. आणि पुढच्या घेऊन येतील ते राकेश सूर्यवंशी. चला जय बजरंग बुंदाटे. बा 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 कॅच. जय बजरंग बुंदाटे टॉस जिंकलेला आहे. ते गोलंदाजी घेणार आहे. कंसरा वॉरियर्स यांनी बॅटिंग. वा 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 वा. दीपक दीपक कॅच कोणी घेतला नाव सांगा. गणेश.
बॅटमन नेम. बॅटमन नाव सांगा भाऊ. दिगंबर. पंचवीस बॉलात 2 रनांची आवश्यकता अंबिका संघाला. सावर 53 रन. या श्यामा भाऊ इकडे या. मालक बोलाय राहा ना तुमले. सकाळ मंगळवारचे तेवढं आजच भेटी घ्या. सकाळ मालक घर राहणार नाही. इथे राही बरं.